नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपले शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला, दिव्यांग आणि वृद्धापकाळ पेन्शन योजनांबाबत केंद्र सरकारने घेतलेला मोठा निर्णय। मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक लाभार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने दिव्यांग अनुदान योजनेत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला होता। आता हा निर्णय झाल्यानंतर लगेचच अनेक ठिकाणी मागणी होऊ लागली की जसं दिव्यांगांना पैसे वाढवले तसंच विधवा महिला, वृद्धापकाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही मदत वाढली पाहिजे। यासाठी अनेक संघटना पुढे आल्या। संस्था, सामाजिक संघटनांनी आणि अगदी थेट लाभार्थ्यांनी सुद्धा सरकारकडे पत्र दिली, निवेदन दिली। म्हणजेच लोकांची मागणी एकच होती, सगळ्या योजनांमध्ये पेन्शन वाढ झाली पाहिजे, कारण महागाईच्या काळात ही रक्कम फारच कमी पडते। मित्रांनो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। राज्य सरकारने दिव्यांग, विधवा आणि वृद्धापकाळ योजनांबाबत वाढ करावी असा प्रस्ताव थेट केंद्र सरकारकडे पाठवला। पण केंद्रात एक खास प्रक्रिया असते। सर्वप्रथम हा प्रस्ताव जातो ग्रामीण विकास स्थायी समितीकडे। आता प्रश्न पडतो, ही समिती नेमकं काय करते? तर मित्रांनो, या समितीचं काम आहे राज्य सरकारला जे केंद्राकडून अनुदान मिळतंय ते खरंच योग्य पद्धतीने वापरलं जातंय का, एखाद्या योजनेत बदल करायचा आहे का, अनुदान वाढवायचं आहे का, यावर लक्ष ठेवणं हे या समितीचं काम असतं। या समितीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार असतात आणि ते सगळे मिळून ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी आणि योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी यासाठी निर्णय घेतात। म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर राज्य सरकार जे काही प्रस्ताव पाठवतं ते थेट मंजूर होत नाही, आधी या समितीकडून त्याची तपासणी केली जाते। मित्रांनो, राज्य सरकारचा प्रस्ताव जेव्हा ग्रामीण विकास स्थायी समितीसमोर गेला तेव्हा या समितीने त्याकडे खूप सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिलं। समितीने मान्य केले की महागाईच्या काळात पेन्शन वाढवणं ही खरी गरज आहे आणि म्हणूनच त्यांनी काही महत्त्वाचे बदल सुचवले। विधवा महिलांसाठी पेन्शन 900 रुपयापर्यंत वाढवावी, दिव्यांग बांधवांसाठी पेन्शन 1000 पर्यंत करावी, वृद्ध वयोवृद्ध नागरिकांसाठीही 900 पर्यंत वाढवावी आणि 80 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन थेट 1200 करावी। इतकंच नाही तर एक महत्त्वाचा मुद्दा अजून, जर घरातील कमवत्या व्यक्तीचं निधन झालं तर आधी एक रकमी मदत फक्त 20,000 रुपये मिळायची, आता प्रस्तावात ती थेट 80,000 रुपये करण्याची शिफारस केली होती। म्हणजे पहा मंडळी, प्रस्ताव खूप चांगला आणि लाभदायक होता। विधवा महिला, दिव्यांग, वृद्ध आणि निराधार लोकांसाठी खरंच मोठा दिलासा ठरला असता। मित्रांनो, पण इथेच एक मोठा धक्का बसला, कारण दुर्दैवाने केंद्र सरकारने हा प्रस्ताव थेट फेटाळून लावला। म्हणजेच या रकमेत सध्या कोणतीही वाढ होणार नाही। केंद्र सरकारचं म्हणणं आहे की जर एका राज्यासाठी अशी वाढ दिली तर इतर सर्व राज्याकडून अशीच मागणी येईल आणि ती मागणी पूर्ण करणं केंद्र सरकारला आर्थिकदृष्ट्या परवडणंच शक्य नाही। म्हणून हा संपूर्ण विषय आत्तासाठी पेंडिंग ठेवण्यात आला आहे। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या आशेने राज्य सरकारने हा प्रस्ताव पुढे ढकलला होता तो प्रस्ताव केंद्राने मान्य न करता बाजूलाच ठेवला। मित्रांनो, जरी केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला असला तरी राज्य सरकार मात्र इथे सकारात्मक भूमिकेत आहे। दिव्यांग बांधवांसाठी वाढीव रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतलेला आहे। त्याचबरोबर विधवा महिला, वृद्धापकाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देखील काही प्रमाणात तरी वाढ मिळावी यावर राज्य सरकारकडून गंभीरपणे विचार सुरू आहे। हो, एक गोष्ट खरी आहे, दिव्यांग मंत्रालयाकडून ही वाढ दिली जाते तेव्हा इतर काही योजनांमध्ये थोडी कपात होण्याची शक्यता नक्की आहे, पण तरी सुद्धा लाभार्थ्यांना काहीतरी मदत मिळेल अशी आशा आहे। म्हणजे केंद्राने नकार दिला तरी राज्य सरकारकडून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता नक्कीच आहे। मित्रांनो, आजच्या काळात महागाई सातत्याने वाढत चालली आहे। अशा परिस्थितीत विधवा महिला, वृद्ध लोक, दिव्यांग आणि निराधार नागरिक यांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ होणं ही काळाची खरी गरज आहे, कारण हे लोक आपल्या समाजातील सर्वात जास्त आधाराची गरज असलेले घटक आहेत। त्यांना थोडासा आर्थिक आधार मिळाला तर त्यांचं जगणं थोडं सुसह्य होऊ शकतं। हो, केंद्र सरकारने सध्या या प्रस्तावाला नकार दिला आहे, पण भविष्यात पुन्हा एकदा नवीन प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यावर सकारात्मक निर्णय मिळेल अशी आशा आहे। म्हणून आपण सर्वांनी एकत्रितपणे या विषयावर लक्ष ठेवायला हवं आणि हा लाभ खरंच ज्या लोकांसाठी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे। तर मंडळी, हा होता संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना आणि विधवा महिलांच्या अनुदानाबाबतचा महत्त्वाचा अपडेट। तुम्हाला काय वाटतं? केंद्र सरकारने हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व शेतीविषयक अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखी सविस्तर माहिती आणि पुढील अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधला लिंक नक्की चेक करा आणि रोजच्या रोज अशाच सरकारी योजना व शेतीविषयक ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।